श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, हा माझा कालचा ब्लॉग आहे, गुरुवारचा ब्लॉग. तो दिवस कसा गेला हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात प्रथम आधी मी सगळं आवरून देवाची पूजा केली, अगरबत्ती लावली, देवपूजा पूर्ण केली आणि त्याच्यानंतर मग मी नाश्त्यासाठी स्वीटकॉर्न बनवले, हे खारं वांगं बनवलं टिफिनसाठी आणि त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी बनवली. माझ्या मुलाला खारं वांगं आवडतं स्पेशली, म्हणून मी त्याच्यासाठी ते खारं वांगं बनवलं. गुरुवारचा माझा त्या दिवशी उपवास असतो. त्याच्यानंतर मी माझी सकाळची सुरुवात चहानेच होते. मी ब्लॅक टी पिते, मॉर्निंग ब्लॅक टी. फ्रेश वाटतं, एकदम छान वाटतं. मिल्क टीने कसं ॲसिडिटी होते ना, त्याच्यामुळं मी दुधाचा चहा पित नाही. त्याच्यानंतर माझा हा मुलगा आहे 3.5 वर्षाचा पार्थ. तो सारखं काही ना काही खटापट करत असतो. भिंतीवर रेघा ओढलेल्या आहेत, घरात बघा कसा पसारा करून ठेवलेला आहे. उंटाला दोरी बांधून तो फिशिंग करत होता. त्याचं खेळत असतो. कधी कधी खूप त्रास देतो, कधी कधी शहाण्यासारखं वागतो. शेवटी मुलगाच आहे ना तो, लहान मुलं असंच करतात. त्याच्यानंतर त्याने सगळं ते राडा केलेला, सगळा राडा मी आवरून ठेवला. सगळा राडा आवरून झाल्यानंतर मग मी शेंगदाण्याचं कूट संपलं होतं, म्हणलं शेंगदाणे भाजून ठेवावे. मग त्याच्यासाठी मी एकदम बारीक गॅसवर मंद आचेवर शेंगदाणे भाजले. शेंगदाण्याचे साल काढलेले मला सवय नाही आहे आणि मला आवडत पण नाही, मी तसेच शेंगदाणे बारीक करते. त्याच्यानंतर मी सगळं आवडल्यानंतर जर गुरुवारी स्वामी समर्थांचा 11 माळी जप करते. किमान 1 माळ तरी जप करायलाच पाहिजे, तेवढा तर वेळ आपण काढू शकतो. आणि काम करत असताना, काही करत असताना सतत आपण नाम जप तर करूच शकतो, तेवढा तर करायलाच पाहिजे. देवासाठी तेवढा वेळ सगळ्यांनी दिलाच पाहिजे. त्याच्यानंतर मी स्वामी चरित्र सारामृताचं दिंडोरी प्रणीतचं ग्रंथ आहे, त्याचं 21 अध्याय मी वाचते जर गुरुवारी, आणि इतर दिवशी पण जमेल तसं वाचते मी. ते वाचायला घेण्याआधी स्वामी स्तवन असतं ना, ते रोज वाचायलाच पाहिजे. ब्रह्मानंदम परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती द्वंद्वातीत गगन सदृश्य तत्त्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुत नमामि. श्री स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. त्यानंतर मी संध्याकाळच्या नैवेद्याची तयारी करायला घेतली. मी डाळ लावून घेतली, त्याच्यानंतर भात लावला आणि भाजीसाठी शेवग्याच्या शेंगा उकडायला ठेवल्या होत्या. आम्ही शेवग्याच्या शेंगा उकडून घेतो नंतरच फोडणी देतो भाजीला. त्याच्यानंतर ते मगाशी शेंगदाणे भाजून घेतले होते मी, ते बारीक करून घेतले. सुक्या भाजीला थोडंसं मोठं कूट आणि रस्सा भाजीला थोडंसं बारीक करून घेतलेलं कूट करून घेतलं. त्याच्यानंतर मी संध्याकाळी नैवेद्यासाठी कोरडं बेसन बनवते ना, गजानन महाराजांना पण नैवेद्य दाखवते मी. स्वामी समर्थांचं पण गुरुवार करते आणि गजानन महाराजांचं पण गुरुवार करते. त्यासाठी मी बेसन भाकरीचा नैवेद्य पण दाखवते जर गुरुवारी. त्याच्यासाठी हे मी कोरडं बेसन बनवलं होतं. चपाती भाकरी हे सगळं बनवून झालं होतं. आता देवाला मी दिवाबत्ती केली, नैवेद्य दाखवला, आरती केली स्वामी समर्थांची. जय जय श्री स्वामी समर्थ. आरती ओवाळू चरणी ठेवून या माथा. जय जय श्री स्वामी समर्थ. माझा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.